शुभ सकाळ. आज संडे आहे आणि संडेची सकाळ सकाळ थोडीशी लेट स्टार्ट झालेली आहे. आणि या ठिकाणी मी आता चहा उकळायला ठेवला आहे. चहा मात्र मी आल्याचाच पिते आणि घरातही सगळ्यांना आवडतो. माझ्या मिस्टरांना जास्त चहा नाही आवडत तसा, पण संडेला वगैरे पितात. तर सगळ्यांना आता चहा सर्व करणार आहे आणि आम्ही आता सगळेजण चहा पीत डिसाईड करणार आहे की नाश्ता आणि लंच करणार काय. तर मंडळी या चहा प्यायला. चला मंडळी, मी आता इथं आलेले आहे नाश्त्याचा बेत बनवायला आणि नाश्ता करायचा आम्ही ठरवला आहे तो शिरा. तर हा शिरा थंडीच्या दिवसात गरम गरम खायला खरंच खूप मज्जा येते. तर शिरा करण्यासाठी मी ठेवलेला आहे इथं रवा घेतलेला आहे आणि यामध्ये 2 चमचे तूप टाकलेलं आहे. आणि हा रवा इथे मी जाड रवा वापरलेला आहे. तर आमच्याकडे सगळ्यांना जाड रव्याचा शिरा आवडतो. मला विचाराल तर मला पर्सनली बारीक रव्याचा आवडतो, पण सगळ्यांची आवड जपणं आपलं काम आहे. तर जे आहे ते आहे. तर चला इथं पटकन शिरा करून घेऊया. आणि शिरा करण्याची रेसिपी तर मला वाटतं ऑलमोस्ट सगळ्या गृहिणींना माहिती आहे आणि त्या करतातच नेहमी. तर शिरा इथं मस्त तांबूस गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे. इकडे पाणी गरम करायचं आहे. तर मी इथं इलेक्ट्रिक केटलमध्ये ठेवलेला आहे. शिरा भाजून घेतला मस्त गुलाबी रंगावर. तर त्यामध्ये बदाम घालायचे आहेत, बदामाचे काप. आणि रवा मस्त भाजत आला की गरम पाणी ओतायचं आहे. त्याच्यात साखर मिक्स करायची आहे, एक वाफ काढायची आहे आणि मस्त शिरावर तूप घालून शिरा सर्व करायचा आहे. मग तुम्ही इथे पाहू शकता की मूठ केली तरी पण छान वाटते. चला मंडळी, आता मी नाश्ता वगैरे सगळं उरकून घरातली कामं करून थोडीफार आता मी चाललेली आहे भाजी आणायला. जी भाजी असते ना ती आठवड्याची भाजी आणते मी. तर शक्यतो मी मिस्टरांबरोबरच जाते. ताज्या ताज्या मस्त वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या दिसत आहेत. आणि सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह म्हणजे गाजर दिसतंय बघा. इतके सुंदर गुलाबी लाल कलरचं गाजर, असं ते गाजर हलवाच करावा. चला आता मी घरी आलेली आहे आणि आता भाजी थोडीफार चिरून मी पावभाजीची भाजी म्हणजे बटाटा, मटार, फ्लावर, शिमला मिरची असं सगळं मिक्स करून गाजर हे सगळं कुकरला लावलेलं आहे. आणि आता इथं मी कांदा, टमाटर आणि ढोबळी मिरची चिरून घेत आहे बारीक. तर चला इथे आता आपण ना किचनमध्ये पावभाजी करायला सुरुवात करूया. गॅसवर पहिल्यांदा कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये छान तेल ठेवले गरम व्हायला. तर मी थोडंसं त्यात बटरसुद्धा मिक्स करत आहे. आणि छान अशा भाज्या घेऊन आल्या ना की त्या भाज्या कधी एकदा भरून धुवून मस्त निवडाव्यात, असं छान होतात. पण इथे एवढा वेळ होत नाही खरं. मग माझ्या सासूबाई मला सगळ्या भाज्या निवडून देतात. आत्ता पण त्या बसल्यात बघा मटार, मेथी आणि कोथिंबीर निवडायला. तर मी इथं कांदा टाकलेला आहे तेलामध्ये छान. आणि हा कांदा आहे आपल्याला असं मस्त मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. आता कांद्यामध्ये ना बघा मी ढोबळी टाकलेले आहे. कांदा बऱ्यापैकी मऊ झालेला आहे आणि मस्त छानपैकी हलवून घ्यायचं आहे इथे ढोबळी मिरची. आम्हाला अशी ढोबळी मिरची थोडीशी वरण घातलेली आवडते. आता बघा ही टोमॅटो पण घातलेला आहे. टोमॅटोचा कलर बघा इतका सुंदर आहे, लाल कलर. आणि हे रसरशीत टोमॅटो इतके छान वाटतात खायला. पण आता हे टोमॅटो सुद्धा आपल्याला छान मऊ होईपर्यंत छान शिजून घ्यायचे आहेत. हे बघा आता इथं मी मटार टाकलेले आहे. थोडे मटार मी भाजी शिजवताना टाकले कुकरमध्ये आणि थोडेसे मटार मी गरम पाण्यामध्ये मीठ घालून ठेवले होते की जेणेकरून ते मऊ होतात. आणि आता हे मी परत ह्याच्यामध्ये सगळे मिक्स करून छान सॉफ्ट होईपर्यंत मस्त शिजून घेणार आहे. आता एक झाकण ठेवून मस्त छान 1 मिनिटभर छान मस्त वाफ काढून घ्यायला, म्हणजे भाज्या मऊ होतील. तर हे बघा इथे एवढ्या भाज्या मस्त असं सॉफ्ट झालेल्या आहेत. एकदम मस्त हलवून घेऊयात आपण. आणि आता ह्याच्यामध्ये आपले जे आवडीचे आपण जे नेहमी वापरतो किंवा पावभाजी मसाला कोणी घरी तयार करतं, कोणी बाहेरचा आणतं. मी तर आज एव्हरेस्टचा पावभाजी मसाला वापरत आहे इथे.
तर हे सगळे मसालेत ना आपण थोडे थोडे करून सगळे एकत्र करून घेऊ आणि छान मस्त पाणी टाकून एक वाफ काढून घेऊया परत. तर या ठिकाणी मी पहिल्यांदा फक्त हळद घालणार आहे, 2 चमचे धने पावडर, लाल तिखट आणि आपला पावभाजी मसाला. आता हा मसाला तुम्ही किती तिखट खाता किती नाही खात त्यानुसार हिशोबाने तुम्ही टाकू शकता आणि मीठ हे आपल्या चवीपुरतं. तर या ठिकाणी मी फक्त मीठ आत्ता ज्या मी भाज्या परतत आहे ते हिशोबानेच टाकत आहे. नंतरची भाज्या ज्या मी ॲड करेल त्यावेळेस मी परत थोडंसं मीठ ॲड करणार आहे. ते तुम्हाला माझ्या भाचीचा आवाज येत असेल बघा. तिला आम्ही सगळे लाडाने नमूच म्हणतो. ती आली आहे सकाळी सकाळी आज मस्त्या करायला. रविवार असलं ना की ती माझ्या पोरीबरोबर एवढ्या मस्त्या घालते. तर बघा इथं भाजीला छान कलर आलेला आहे आणि आता तेलही सुटत आहे. तर यामध्ये आता मी थोडंसं पाणी मिक्स करणार आहे आणि मस्त एक झाकण लावून वाफ काढणार आहे. ही वाफ निघेपर्यंत बघा मी या कुकरमध्ये सगळ्या भाज्या शिजून घेतलेल्या आहेत. त्यात गाजर आहे, मटार आहे, थोड्याशा आपल्या हिरव्या मिरच्या पण आहेत. हे सगळे आपण असं स्मॅश करून घेऊया मस्त. तर हे बघा मी झाकण काढलेले आहे आणि एक 1.5 ते 2 मिनटं वाफ काढून घेतली आहे आणि मस्त तेलाचा तवंग असा जो सुटलेला आहे आणि कलर पण बघा खूप छान आलेला आहे. हे सगळं मस्त एकदम छानपैकी परतून घेऊया आणि आता या भाज्या ज्या आपण मॅश करून घेतलेल्या आहेत सगळ्या भाज्या स्वाहा म्हणून त्या कढईत टाकून देऊयात. आता तुम्ही म्हणताल ही भाज्या चांगल्या अशा स्मॅश झालेल्या नाहीयेत किंवा म्हणताल की शिजलेल्याच नाहीयेत, तर त्या भाज्या शिजलेल्या आहेत. आता त्या मॅशरने मी परत कढईमध्ये थोड्याशा मॅश करून घेणार आहे. आणि इथे परत आता या भाज्यांच्या हिशोबाने थोडंसं मीठ घालून घेणार आहे. म्हणजे तो पहिल्यांदा टाकलेला आणि हे असं लक्षात ठेवून घाला म्हणजे एक बॅलन्स होतो छान. तसंही आपण झाल्यानंतर थोडी टेस्ट बघतोच. मीठ कमी जास्त कमी घातलेलं मीठ कधी पण छान, कारण कमी पडलं तर आपण वरून घालू शकतो बघा. कारण जास्ती मीठ झालं आणि ते जर खारट झालं तर आपण त्याचं मीठ काढू नाही शकत. त्याच्यामुळे मिठाचा अंदाज आहे ना हा थोडासा हात मागं आखडता घेऊनच टाकायचा कधी पण. बघा इथं भाजी आता छान मॅश होत आहे. हे बघा ही माझी भाजी आली इथं ओरडत माझ्या मागं. खरं ते बघा अशा मस्त्या तिला काही ना काहीतरी सारखं लागत असतं माझ्याकडनं. खरं मावशी म्हणून माझ्या मागं मागं फिरते ना मला फार छान वाटतं आणि आवडतं पण. त्याच्यात मी थोडंसं आता पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण लावून परत एक छान मस्त वाफ काढणार आहे. तर हे बघा एवढं सगळं होईपर्यंत माझ्या सासूबाईंनी मला किती छान ताजी ताजी छान हिरवी मस्त कोथिंबीर निवडून दिलेली आहे. आणि आता ही कोथिंबीर बघून असं मस्त प्रेमात पडतो का नाही आपण कोथिंबीरीच्या ताजी असताना. पण ही 2-4 दिवसांनी जेव्हा ती फ्रीजमधनं शिळी होती का नाही तेव्हा ती अशी बघूनच कसतरी होतं. तर मस्त ही कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि आता हे मस्त छान असं कापून घेऊ त्याला छान आणि मस्त पावभाजीवर टाकून घेऊ. तर यासोबत मी थोडं लिंबू पण कापून घेतलेले आहे तिथे. आणि माझ्या मुलीने पण मला या आज खूप मदत केली. खरं संडे असला ना की सगळ्यांची मदत असली ना
तर तो संडे छान वाटतो आणि आपण पण थोडंसं फ्री राहतो. म्हणजे असं सगळ्यांना संडे संडे संडे, पण खरं आपल्या घरात राहणाऱ्या बायकांना संडेचा काही उपयोगच नसतो, उलट जास्तच काम पडतं. पण घरातल्यांनी मदत केली तर एवढं जाणवत नाही. तर तिने छान मस्त चॉपरमधनं मला कांदा बारीक करून दिला आहे इथे. आणि आता छान पावभाजी झालेली आहे. मस्त हे कोथिंबीर पेरत आहे मस्त, आणि थोडंसं बटर घालणार आहे. चला, भाजी झालेली आहे माझी तयार बऱ्यापैकी. मस्त आता मस्त झाकण ठेवून घेऊया. आणि इथं मिस्टर माझे घेऊन आलेले आहेत मस्त ताजा ताजा लादी पाव. आमची इथं बेकरी आहे, तिथे सकाळ सकाळी खूप छान मस्त ताजे गरम गरम पाव मिळतात. आणि इथं माझ्या लेकीने छान मस्त बटर लावून ते भाजलेले सुद्धा आहेत. आणि आता हे भाजतायत गरम गरम, तोपर्यंत मी गरम गरम माझ्या सासू सासऱ्यांना आता ही पावभाजी सर्व करत आहे. ते मी चला मंडळी, आता इथं संध्याकाळ झालेली आहे रविवारची मस्त, आणि आम्ही आताच मस्त चालत चालत बाहेर फिरायला आलेलो आहोत. तर ही भाची माझी आलेली आहे मला भेटायला. तर असं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच मागवलेत. तर हे खातो, मस्त एन्जॉय करतो, आणि आता आम्ही घरी जातो. तर हा माझा व्लॉग इथंच संपवत आहे मी. तर तुम्ही माझ्या व्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. आणि